तर हा व्हिडिओ आहे तर तो महाशिवरात्री दिवशीचा आहे. मस्त अशी फ्रेश झाली, देवपूजा वगैरे केली आणि नंतर मग नाश्त्याला लागली. तर नाश्त्यासाठी माझ्यासाठीच फक्त बनवले ते पोहे, कारण मिस्टरांचा उपवास होता त्यामुळं. माझा पण नसतो, पण तब्येत ठीक नसल्यामुळं आणि पित्ताचा त्रास त्यामुळं मी उपवास काय पकडला नाही. नंतर मग ही छान शेंगदाण्याची आणि गुळाची आणि शेंगदाण्याची आणि ह्याची शेंगदाण्याची गुळाची आणि खोबऱ्या आणि गुळाची चिक्की होती, खूप सुंदर लागते. आता ही इथे पुण्यामध्येच मिळते की बाहेर पण मिळते हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तण्यासाठी छान असं रोड बनवला होता डॉमिनोचा, त्यातून त्याला ती कार घालवायची होती. मग दुपारचं जेवण करून घेतलं, डाळ भात बनवला होता. नंतर मग संध्याकाळी 4-5च्या दरम्यान कॉफी करून घेतली. त्यामुळे ही अशी दोघं होतो आम्ही, त्यामुळे दोघांसाठी छान कॉफी केली. एका साईडला दूध गरम करत ठेवलं होतं जेणेकरून दोन्ही कामं होतील. नंतर मग छान माझ्यासाठी तण्यासाठी मग बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या होत्या. ह्याची रेसिपी डिटेलमध्ये नक्की शेअर करेन. तर छान अशा पातळ काचऱ्या करून घ्यायच्या आणि त्याची भाजी बनवायची, वरून कोथिंबीर टाकली. खूप सुंदर भाजी झाली होती ही. आणि नंतर मग भाकरी पण गरमागरम झाल्या होत्या. मस्त अशा टम्म फुगलेल्या भाकरी होत्या. छान होतात भाकरी ज्वारीच्या. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं, तांदूळ टाकायचे, म्हणजे पांढऱ्या शुभ्र अशा भाकऱ्या आहेत तर त्या दिसतात. आणि भाकरी जेवढ्या तुम्ही गवळ्या अशा भाजाल ना तशा त्या दिसायला पण छान आणि चवीला पण छान लागतात. भाकरी झाल्या की नंतर उपवासाचा बटाटा असतो ना, तर तो बनवायला घेतला आणि जेवण वगैरे करून घेतलं, भांडी वगैरे घासली आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. बाय.